हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? मजेत ना? ऑफकोर्स मी पण मजेत. नाव आय विल टीच यू सायन्स लेसन नंबर 1, आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टम. ओके, लेट्स स्टार्ट. When we look up from an open ground, we see the sky. In a clear night sky, we can see many stars. आपण जेव्हा ग्राउंडमध्ये उभे राहतो आणि वरती बघतो, आकाशात आपल्याला रात्रीच्या वेळेस भरपूर सारे काय दिसतात? तारे दिसतात. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. आपण कुठे राहतो? अर्थवर. आणि आपल्यापासून ते भरपूर लांब आहेत. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. सम स्टार्स आर प्रॉमिनेंट वाईल सम आर टायनी अँड फेंट. काही जे स्टार्स आहेत ते कसे आहेत? ठळक असतात. काही जे आहेत हे टायनी किंवा अंधुक असे दिसतात. इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मॅनी ऑफ देम ट्विंकल बट सम डू नॉट. त्याच्यातले काही स्टार्स जे आहेत हे इफ वी लुक ॲट देम केअरफुली वी फाइंड दॅट मॅनी ऑफ देम ट्विंकल. त्यातले काही स्टार्स हे चमकत असतात तर काही स्टार्स चमकत नाहीत. The sun and the moon are comparatively close to the earth. आपल्या पृथ्वीच्या जवळ सूर्य आणि चंद्र आहेत. So we can see their round shapes clearly. आणि म्हणून ते आपल्याला मोठेही दिसतात आणि आपल्याला त्यांचा शेप राऊंड शेपमध्ये ते दिसतात. Sun, the moon, the stars, the planets, etc. are all known as heavenly bodies. So हेवनली बॉडीज कोणाला म्हणतात? द सन, द मून, द स्टार्स, द प्लॅनेट्स एक्सेट्रा. दॅट आर द हेवनली बॉडीज. अंडरलाइन this line because this is important line. See here, sun, moon, stars, planets etc. are all known as heavenly bodies. इथे तुम्हाला सांगितलं आहे की एकदा स्कायला ऑब्झर्व करा. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स कीपिंग गॅप ऑफ अबाउट वीक बिटवीन देम. म्हणजे जर तुम्ही आज रात्री जाऊन आकाशामध्ये ऑब्झर्व केला आणि मग नेक्स्ट वीकमध्ये पुन्हा करा, मग तुम्हाला त्याच्यात काय काय ऑब्झर्वेशन्स कराल तुम्ही? तर ब्राईटनेस, ज्या तुम्ही वरती बॉडीज म्हणजे जे तुम्ही तारे बघितले आहेत, ग्रह बघितले आहेत, ते तुम्हाला आज जसे दिसतात तसेच एक आठवड्यानंतर दिसतात का? त्यांच्या ब्राईटनेसमध्ये काही तुम्हाला फरक जाणवतो का? वेदर दे ट्विंकल, देअर कलर, त्यांच्या कलरमध्ये, साईजमध्ये, त्यांच्या लुकलुकण्यामध्ये काही चेंजेस तुम्हाला दिसतात का? त्यांच्या पोझिशन्समध्ये काही चेंजेस दिसतात का? हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ऑन बोथ दी नाईट्स ड्रॉ पिक्चर्स ऑफ दी इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंजेस फ्रॉम डे टू डे. आणि त्याच वेळेला तुम्ही चंद्राचं सुद्धा ऑब्झर्वेशन करा की आज बघितलेला चंद्र कसा आहे आणि एक आठवड्यानंतर बघितलेला चंद्र, त्यांची ड्रॉइंग करा इल्युमिनेटेड पोर्शनची चंद्राच्या. आता आपण बघूया स्टार्स. व्हॉट आर स्टार्स? सो द हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल आर कॉल्ड स्टार्स. Also underline this line. The heavenly bodies that twinkle are called stars. Stars कोणाला म्हणतात? जे ट्विंकल करतात. अँड स्टार्स हॅव देअर ओन लाईट. आणि स्टार्सला स्वतःचा प्रकाश असतो. ओके, नाव द सन इज अ स्टार. इट इज क्लोज टू अस दॅन ओनली ऑफ अदर स्टार्स. हेन्स इट ॲपियर्स बिग. And brilliant. In its bright light during the day we cannot see other stars. Stars म्हणजे काय? The stars, the heavenly bodies that twinkles. जे ट्विंकल म्हणजे जे चमकतात त्यांना म्हणतात स्टार्स. आणि त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, स्वतःची लाईट असते. फॉर एक्झाम्पल सन हा एक सर्वात मोठा तारा आहे आणि तो आपल्या अर्थला खूप जवळ आहे, म्हणून तो आपल्याला मोठाही दिसतो. त्याचा प्रकाश पण आपल्याला प्रखर दिसतो. ओके, इट इट्स ब्राईट लाईट. आणि दिवसा आपल्याला असं नाही आहे की फक्त तारे रात्रीच येतात आकाशात, नाही, दिवसाही असतात. बट बिकॉज ऑफ दॅट सन्स ब्राईट लाईट वी कॅनॉट सी द अदर स्टार्स. त्यांचा जो प्रकाश असतो तो स्टार या सनच्या पुढे एकदम फिका पडतो. अँड सो वी कॅनॉट सी अदर स्टार्स ॲट डे टाईम. ओके,
Second is planets. This is also important line. The heavenly bodies that do not twinkle are called planets. What are stars? Heavenly bodies that twinkles are called stars, but planets, the heavenly bodies that do not twinkles. And the most important line is planets do not have light of their own. Planetsला त्यांची स्वतःची लाईट नसते. स्टार्सला त्यांची स्वतःची लाईट असते. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. ह्या प्लॅनेट्सला लाईट कुठून मिळते? तर स्टार्सपासून. Planets revolve around a star even as they rotate around themselves. So rotate म्हणजे स्वतःभोवती फिरणे. स्वतःभोवती फिरणे त्याला म्हणतात रोटेशन. आणि सूर्याभोवती फिरणे याला म्हणतात रिव्हॉल्युशन. So planets revolve around a star even as they rotate around itself. म्हणजे स्वतःभोवती तर फिरतातच प्लॅनेट्स. आपली अर्थ ही एक प्लॅनेटच आहे, ही स्वतःभोवती पण फिरते आणि त्यासोबत ती स्टार म्हणजे सनच्या भोवती फिरते. तर पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते तिला म्हणतात रोटेशन, आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन. नाव वी विल सी द सोलर सिस्टम. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. ओके, मी आत्ताच सांगितलं की आपली पृथ्वी ही एक प्लॅनेट आहे, एक ग्रह आहे. इट गेट्स लाईट बिकॉज प्लॅनेट्स डू नॉट हॅव इट्स ओन लाईट, सो इट गेट्स लाईट फ्रॉम सन. आपल्या पृथ्वीला कुठून लाईट मिळते? सनपासून. इट मूव्ज अराउंड द सन. ती सूर्याभोवती फिरत असते. इट्स मोमेंट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. त्या मोमेंटला काय म्हणतात? जी ती सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन. ह्या सगळ्या लाईन्स इम्पॉर्टंट्स आहेत, सो अंडरलाईन दीज लाईन्स. बिसाइड्स अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट्स. म्हणजे पृथ्वी एक प्लॅनेट आहे, पण तिच्याबरोबर अजून किती प्लॅनेट्स आहेत? तर 7 प्लॅनेट्स आहेत. कोणते कोणते आहेत? दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. तर हे 7 प्लॅनेट्स आहेत. यांच्या स्पेलिंग्स बाय हार्ट करून ठेवायच्यात, एक्झाममध्ये ह्या नेहमी येतात. सो कोणते कोणते बघितले आपण प्लॅनेट्स? मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. इथे कसला आपल्याला हे पिक्चर दाखवलं आहे? फोटोग्राफ ऑफ द अर्थ टेकन फ्रॉम मॅनमेड सॅटेलाईट. म्हणजे सॅटेलाईट जे माणसाने बनवलं आहे ते जेव्हा आकाशात सोडलं जातं तिथून त्या सॅटेलाईटमधनं पृथ्वीचा आपल्याला इथे त्यांनी एक फोटो काढला आहे, त्याचं हे पिक्चर आहे. सी, every planet in the solar system revolve around the sun along a specific path. This path is known as planet's orbit. Planet's orbit म्हणजे काय? तर प्रत्येक जो आपण जे हे प्लॅनेट्स बघितलेत ते असे एकमेकांना असे हे करत नाही. स्वतः त्या प्रत्येकाचे एक एक ऑर्बिट असतं आणि फक्त त्या ऑर्बिटमध्येच ते फिरत असतात शिस्तीमध्ये. जसं आपल्याला रांगेत उभं केलं तर आपण कोणाला धक्का देतो, कोणाला हे करतो, कोणी पुढे जातं, कोणी मागे जातं आहे ना, तसं प्लॅनेट्स करत नाहीत. प्लॅनेट्स एका ऑर्बिटमध्ये, प्रत्येकाचं ऑर्बिट ठरलेलं आहे आणि फक्त त्याच ऑर्बिटमध्ये ते सूर्याभोवती फिरत असतात. सन विच इज अ स्टार and the planets that revolve around it are together called solar system. सोलर सिस्टम कशाला म्हणतात? सोलर सिस्टम म्हणजे सन म्हणजे सूर्य जो एक स्टार आहे आणि त्याच्याभोवती हे सगळे प्लॅनेट्स जे फिरत आहेत त्या सिस्टमला, पूर्ण सिस्टमला सोलर सिस्टम असं म्हटलं जातं. Besides the planets, solar system also includes various other heavenly bodies. म्हणजे आकाशामध्ये फक्त प्लॅनेट्स आणि स्टार्स सोडून अजूनसुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. कोणत्या कोणत्या आहेत? द फर्स्ट इज सॅटेलाइट. सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. प्लॅनेट्सच्या भोवती पण काही बॉडीज आहेत त्या फिरत असतात, काही गोष्टी असतात. दीज आर कॉल्ड सॅटेलाइट्स. त्यांना सॅटेलाइट्स म्हणतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. त्या सॅटेलाइट्सला पण प्लॅनेट्ससारखा स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांनासुद्धा प्रकाश कुठून मिळतो? सूर्यापासून. वी सी द मून ॲट नाईट. आपल्याला चंद्र कधी दिसतो? रात्री. तो चंद्र जो असतो हा इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. हा पृथ्वीभोवती फिरत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड सॅटेलाइट ऑफ द अर्थ. म्हणजे प्लॅनेट्सच्या भोवती
प्लॅनेट्सच्या भोवती जे ग्रह फिरत आहेत, ज्या हेवनली बॉडीज फिरत आहेत त्यांना काय म्हणतात, सॅटेलाइट्स. ओके, तर मून इज आवर सॅटेलाइट. अर्थचं सॅटेलाइट कोण आहे, मून. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम्स हॅव सॅटेलाइट्स. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ देअर सॅटेलाइट्स. म्हणजे हे जे आपल्याला प्रत्येक प्लॅनेट्स दाखवले आहेत, सी, ज्युपिटर, सॅटर्न, यांना प्रत्येकाला काय आहे, सॅटेलाइट आहे. जसं इथे सी, अर्थ आपल्याला दिसते, पृथ्वीच्या भोवती काय फिरतोय, हा मून. चंद्र, हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, म्हणून चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. तसंच हे जे आपल्याला प्लॅनेट्स दिसत आहेत, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, यांच्या भोवती पण त्यांचे सॅटेलाइट्स रिव्हॉल्व होत असतात, फिरत असतात. What is dwarf planets? Now see, there are some smaller heavenly bodies that revolve around the sun. तर काही आणखी स्मॉल बॉडीज म्हणजे प्लॅनेट्सपेक्षा सुद्धा स्मॉल अशा काही बॉडीज आहेत ज्या सूर्याभोवती फिरत आहेत, त्यांना काय म्हणतात, ड्वार्फ प्लॅनेट्स. ऑफ दिस द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. सी हियर, प्लुटो, दिस इज द ड्वार्फ प्लॅनेट. प्लुटोला कोणता प्लॅनेट म्हटलं जातं, ड्वार्फ प्लॅनेट. ओके, द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. ड्वार्फ प्लॅनेट रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली, म्हणजे त्यांना सॅटेलाइट नाही आहे, काही नाही आहे, ते फक्त स्वतः दे रिव्हॉल्व अराउंड इंडिपेंडेंटली अराउंड द सन. दे हॅव ॲन ऑर्बिट ऑफ देअर ओन. आणि ऑफकोर्स त्यांनासुद्धा त्यांचं स्वतःचं एक ऑर्बिट आहे आणि ऑर्बिटमध्येच ते फिरत असतात. ते रिव्हॉल्व अराउंड द सन एक प्रॉपर ऑर्बिटमध्ये. ॲस्टेरॉइड्स, सी हियर, हे स्मॉल तुम्हाला दिसतात इथे, यांना म्हणतात ॲस्टेरॉइड्स. कुठे आहे हा पट्टा, हा पट्टा आहे मार्स आणि आय थिंक ज्युपिटर. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर इज अ बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडीज. ॲस्टेरॉइड्सचा हा जो पट्टा आहे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये आहे, हा पट्टा, याला म्हणतात ड्वार्फ प्लॅनेट. सी हियर, दिस इज ज्युपिटर, दिस वन इज मार्स. इन बिटवीन ज्युपिटर अँड मार्सच्या ऑर्बिटमध्ये हा तुम्हाला जो पट्टा दिसतोय, आपण त्यांना काय म्हणतात, asteroids. Okay, understand all of you? Okay, they are called asteroids. Asteroids also revolve around the sun आणि ते सुद्धा सूर्याच्या भोवती फिरत असतात. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon is close to the earth. फर्स्ट वन, कम्पेअर टू द सन, म्हणजे सनला जर आपण कम्पेअर केलं तर ज्या तुम्हाला सगळ्या हेवनली बॉडीज आहेत ह्या सर्व कशा आहेत, लहान आहेत कंपेअर टू सन. द मून इज क्लोजेस्ट टू द अर्थ. आपल्याला मून म्हणजे चंद्र हा जवळ आहे. दॅट इज वाय इट ॲपियर्स टू बी सो बिग, अल्दो इट इज ॲक्च्युअली व्हेरी मच स्मॉलर दॅन द सन. ऑफकोर्स तो सनपेक्षा छोटा आहे, भरपूर लहान आहे, पण आपल्याला जवळ आहे तो, म्हणून तो आपल्याला. आता कोणतीही गोष्ट जी जवळ असते ती आपल्याला मोठीच दिसते, जी गोष्ट काही वस्तू जी लांब असते ती आपल्याला लहान दिसते. त्याचप्रमाणे मून जो आहे तो आपल्याला जवळ आहे आणि म्हणून तो आपल्याला कसा दिसतो, मोठा दिसतो, बिग दिसतो. डायग्राम ऑफ द सोलर सिस्टम इज गिवन बिलो. इन इट यू सी द सन इन द सेंटर. आपण पाहिली सेंटर मला सन आहे. फर्स्ट कोणता आहे, मर्क्युरी. फर्स्ट प्लॅनेट मर्क्युरी. आणि मर्क्युरी आणि अर्थच्या मध्ये सेकंड प्लॅनेट आहे व्हीनस आणि थर्डला आहे अर्थ. त्याच्यानंतर हा आहे मून, सॅटेलाइट ऑफ द अर्थ. फोर्थला आहे मार्स, देन ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून अँड प्लुटो, दॅट इज द ड्वार्फ प्लॅनेट. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, एक्झामला तुम्हाला नक्की विचारतात. ओके, इथे तुम्हाला त्याच याच्यावरती हे प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. देन ग्रॅव्हिटी. ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर पुल ऑन वन अनादर अँड दिस फोर्स इज कॉल्ड फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता ह्या ज्या आकाशात आपल्याला ह्या सर्व आहेत, सन आहेत, प्लॅनेट्स आहेत, हे सर्व एक फोर्स असतात, एक्सर्ट करतात, त्याला म्हणतात फोर्स. म्हणजे प्रत्येकाने एक अट्रॅक्ट करायचा एक त्यांच्यामध्ये गुण असतो, तो त्याला एक अट्रॅक्ट करायला बघतो, तो त्याच्यापासून लांब जायला बघतो. सो ऑल हेवनली बॉडीज एक्झर्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स ऑर पुल ऑन वन अनादर. आणि जो प्रत्येक जी बॉडी आहे जिच्याकडे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतात फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. Okay, this is also important line, so underline this one. What is force of gravity? All heavenly bodies
exert force of attraction or pull on one another, and this force is called force of gravity. Okay. The sun exerts gravitational pull on all planets. तर सन काय करतो, एक ग्रॅव्हिटेशन एक्सर्ट करतो आणि सगळे जे प्लॅनेट्स आहेत त्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. पण प्लॅनेट्समध्ये अशी एक पॉवर आहे की ते सुद्धा त्या ग्रॅव्हिटीला रिपेल करायला बघतात, ते लांब जायला बघतात. आणि ह्यामुळे काय होतं, ॲज रिझल्ट ऑफ दिस टू फोर्सेस, म्हणजे एक अट्रॅक्ट करण्याचा फोर्स, एक रिपेल करण्याचा फोर्स, या दोन फोर्सेसमुळे प्लॅनेट्स किप्स रिव्हॉल्व अराउंड द सन ॲट फिक्स डिस्टन्स. आणि या दोन फोर्सेसमुळे एक त्या प्लॅनेटला एक ऑर्बिट मिळते की त्या फक्त फिक्स डिस्टन्सला, सूर्यापासून त्या फिक्स डिस्टन्सलाच फक्त तो काय करू शकतो, रिव्हॉल्व करतो आणि तो त्याच त्याच्यामध्ये मग फिरत राहतो because of that two forces. In the same way, satellites revolve around their planets. आणि तोच गुणधर्म सॅटेलाइट्सला पण लागू पडतो आणि सॅटेलाइट्ससुद्धा अशाच प्रकारे प्लॅनेट्स भोवती फिरत असतात. आता आपल्याला इथे एक नवीन वर्ड आला आहे, स्पेस. व्हॉट इज मीन बाय स्पेस? सो एम्प्टीनेस बिटवीन अँड बियॉन्ड द स्टार्स अँड प्लॅनेट्स कॉल्ड स्पेस ऑर आउटर स्पेस. म्हणजे आपण बघितले स्टार्स, प्लॅनेट्स मागच्या पेजवर जे बघितले त्यांच्यामध्येची जी रिकामी पूर्ण जागा आहे पूर्ण आपल्या स्कायमध्ये, दॅट इज कॉल्ड दी स्पेस. ओके. पीपल हॅव ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द हेवनली बॉडीज. तुम्हीसुद्धा क्युरियस असतात की हा कोणता ग्रह दिसतोय, खूप चमकतोय, हा कोणता तारा आहे, हे ना. आपल्याला धूमकेतू वगैरे असं आपल्याला न्यूजमध्ये पण, बातम्यांमध्ये पण दाखवतात. आपल्याला असं वाटतं आपण पण बघूया, सर्च करूया, आणि प्रत्येकाला त्याच्याबद्दल क्युरिओसिटी असते. They have always wanted to reach them. However, to send some objects from the earth into space, it must be given power. आता कोणतीही गोष्ट म्हणजे स्पेसमध्ये कोणतीही गोष्ट जर आपल्याला सोडायची आहे, रॉकेट असो काही असो, तर एक तर पृथ्वीचा गुणधर्म काय, तिच्याकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, म्हणजे ती त्या वस्तूला खेचण्याचा प्रयत्न करते. मग कोणतीही गोष्ट, रॉकेट किंवा अशा काही गोष्टी ज्या स्पेसमध्ये आपण सोडतो, तेव्हा आपल्याला त्याला भरपूर प्रमाणामध्ये काय द्यावा लागतो, फोर्स द्यावा लागतो. त्यावेळेसच ती वस्तू स्पेसमध्ये जाऊ शकते. ओके. इथे आपल्याला दाखवलं आहे इंडिया स्पेस मिशन, म्हणजे इंडियामधून कोणते कोणते यान स्पेसमध्ये पाठवले. द फर्स्ट इज चंद्रयान ऑन 22 ऑक्टोबर 2008, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, दॅट इज कॉल्ड इस्रो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ इस्रो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स लॉन्च स्पेसक्राफ्ट टू द मून. आता हे जे चंद्रयान होतं हे मूनवर सोडलं होतं. दिस मिशन इज नोन ॲज चंद्रयान 1. त्याच्यानंतर मंगलयानसुद्धा इंडियानी हे केले. मंगलयान इज अनदर इम्पॉर्टंट इंडियन स्पेस मिशन. इट इज नोन ॲज MOM और मार्स ऑर्बिट मिशन. इट वॉज लॉन्च ऑन, जसं हे 2008मध्ये त्यांनी चंद्रयान सोडलं आहे, तर मंगलयान जे आहे हे 2013मध्ये त्यांनी सोडलं आहे, 5 नोव्हेंबर 2013. It got established in an orbit around the planet Mars on 24 September 2014. ISRO achieved this feat in its first attempt. Both these missions are unmanned. म्हणजे जे त्यांनी यान सोडले त्याच्यामध्ये माणूस नव्हता. There were no people on board these spacecrafts. Objective of the mission is a deeper study of Moon and Mars. प्रत्येकाला उत्सुकता आहे की चंद्रावर काय आहे, मंगलवर काय आहे, या ग्रहावरती, आणि त्यासाठी त्यांनी ते यान शोधले होते, पण विदाऊट मॅन, म्हणजे माणसं नव्हती त्याच्यात, फक्त नेटने ते फोटो वगैरे येतात त्यांच्या कॉम्प्युटर्सवर आणि त्याच्यावरून ते ती स्टडी करतात. ओके. रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इज यूज फॉर दॅट पर्पज. म्हणजे स्पेसमध्ये सोडण्यासाठी काय वापरलं तर रॉकेट, स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर इज कॉल्ड अ रॉकेट. आपण दिवाळीमध्ये काही फटाके उडवतो, त्याच्यामध्ये रॉकेटसुद्धा आपण उडवतो. ते जे रॉकेट असतं ते कशा एकदम एक्सप्लोसिव्ह सबस्टन्सने पॅक केलेलं असतं, म्हणजे जेव्हा आपण त्यांना बर्न करतो पटकन त्याच्यामधनं भरपूर सारी उष्णता हे होते, प्रोड्यूस्ड होते, खूप एनर्जी प्रोड्यूस्ड होते, आणि त्या एनर्जीनी ते पटकन फ्लाय होतं आकाशामध्ये त्या पॉवरमुळे.
Design of the rocket is such that the firecracker is pushed in a certain direction at great speed. तर ह्याच अनुषंगाने रॉकेटसुद्धा आकाशात सोडले जाते. Very powerful rockets are used to send a spacecraft into space. Tremendous quantity of fuel is burned in rockets so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. ऑफकोर्स जर ते एवढं वजनदार असेल तर आपल्याला भरपूर सारी एनर्जी तिथे स्पेंड करावी लागते. In the 20th century, a few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. भरपूर स्पेसक्राफ्ट पाठवले आहेत इंडियाने किंवा बाहेरच्या देशांनी आकाशामधल्या सर्व तारांचा ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी. आणि आपली इंडियासुद्धा आपली कंट्रीसुद्धा त्याच्यामध्ये चांगली आहे. आवर कंट्री इज वेल नोन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इट्स स्पेस launch technology. Some spacecraft remain in space, some are brought back to Earth, while some land on other planets. तर जे जे स्पेसक्राफ्ट आपण स्पेसमध्ये सोडले तर ते तिथेच राहिलेत, तर काही परत आलेत अर्थवर, तर काही दुसऱ्या प्लॅनेट्सच्या भोवती फिरत आहेत. इन सम मिशन्स सायंटिस्ट ऑल्सो ट्रॅव्हल इन द स्पेसक्राफ्ट. दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉनॉट्स. आणि काही काही जे स्पेसक्राफ्ट पाठवतात, काही विदाऊट मॅन असतात, पण काही काहीमध्ये माणसं पण असतात, तर त्या माणसांना ॲस्ट्रॉनॉट असं म्हटलं जातं. राकेश शर्मा हा इंडियन ॲस्ट्रॉनॉट आहे, म्हणजे इंडियाचा बिकम द फर्स्ट इंडियन ॲस्ट्रॉनॉट टू गो इन टू स्पेस. तो केव्हा गेला होता स्पेसमध्ये? 1984. राकेश शर्मा, he is the first Indian astronaut go to the space in 1984. He spent 8 days. त्यांनी तिथे 8 दिवस तो तिथे होता. He spent 8 days on a space station for joint mission of ISRO and Soviet Intercosmos. Seeing India from space, he said that तो काय म्हणाला तिथून त्यांनी इंडियाला बघितल्यावर तो काय म्हणाला, इंडियासाठी त्यांनी कोणतं वाक्य बोलला, तो सारे जहां से अच्छा. मॅनमेड सॅटेलाइट्स. मॅनमेड सॅटेलाइट्स म्हणजे जे माणसं जे सॅटेलाइट्स बनवत आहेत ते कशासाठी यूजफुल आहेत? ते प्रोव्हाइड यूजफुल इन्फॉर्मेशन फॉर ॲग्रिकल्चर, शेतीसाठी, एन्व्हायरमेंट, पर्यावरणासंबंधी आपल्याला काही अभ्यास करायचा असेल त्यासंबंधी आपल्याला ते माहिती देतात. वेदर फोरकास्टिंग म्हणजे आपलं हवामान, मेकिंग मॅप्स, देन सर्चिंग फॉर वॉटर, मिनरल्स, वेल्थ ऑन दी अर्थ, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला हे सॅटेलाइट्स पुरवतात. They are also used for telecommunications and they are put into orbit around the earth. आणि जसं सॅटेलाइट्स रिव्हॉल्व होत आहेत, जसा मून आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय, तसंच हे सुद्धा सॅटेलाइट्स आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतात आणि ते पुष्कळ वर्षानुवर्ष आपल्या तिथे असतात स्पेसमध्ये. ओके स्टुडंट्स, आय थिंक तुम्हाला हा लेसन समजला असेल, आय होप. ओके, थँक्यू, बाय.